This video contains the use of strong language in some parts, intended solely for entertainment purposes. It is not meant to hurt the sentiments of any individual, community, animal, or living being. Viewer discretion is advised. जय महाराष्ट्र काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही आमच्या कॉलेजचा ग्रुप जो आहे तो जात आहे इथं एक रंगमहल नावाची स्थळ आहे, मस्त पाहायला एक जागा आहे ही. आणि सुमितला इग्नोर करा आजच्या ब्लॉगमध्ये तू प्लीज. एकदम खास जागा आहे, धावून येतो मी आज. आणि मी तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये सगळे मेंबर दाखवतो. छोटा डॉन इथं आहे, हा छोटा डॉन नाही, कॅमेरा खाली करला. सिद्धू मूसेवाला. हेलो गाइस, कैसे हो आप सभी लोग. आज हम जा रहे हैं रंग महल. सो आपको आगे की इन्फॉर्मेशन हम देते रहेंगे. सो आप हमारे साथ एन्जॉय कीजिए. सुमित द एक्स ब्लॉगर आता त्याला रिमूव्ह केलेला आहे, मी त्याला इंटर्नशिप मधून काढलं. तसं मी आता जास्त पैसे मागायला लागलो नाही पुढे. ते आमचा सोहम गँगस्टर आहे आपल्याकडे, जो ओल्ड मनी आउटफिट घालून आलेला. आउटफिट पण एकदम भारी दिसणार, एकदम साक्षी दिसत, एकदम रजनीकांत. आता लास्ट एक मी तुम्हाला पुढचा ग्रुप दाखवतो. पुढचा ग्रुप शौर्य सहा आहे याचा सरनेम. अरे भाई अनुष्का सरनेम काय तुझं? अमृतकर. हे पण सीएस डिपार्टमेंटचे, फक्त मी जिथं मेकॅनिकलचा आहे. हाय गाइस. हाय. जेनझी गर्ल. बी जेनझी. यप. त्याच्यानंतर आमच्याकडे सोहम मिठा लोला. मिठा मी नाही आहे, मिठा एक आहे. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो. हाय गाइस. आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे चाललोय, कोणीतरी आम्हाला सांगितलेलं त्याच्यामुळे आम्ही चाललोय. ओय बोल कुछ तो बोल. गाईज आता आम्हाला फक्त सरळ रस्ता दिसत आहे. आम्ही लोक फक्त रस्त्याला फॉलो करत समोर जात आहे. कुठे जायचं आहे, काय जात आहे आम्हाला काही माहित नाही. फक्त आमचा एवढा मोठा ग्रुप आहे, हे बघा, याला माहिती आहे रस्ता कुठे आहे, पण त्याचा कोणीच ऐकत नाहीये. मला मागे पण त्याला पूर्ण नाही माहिती आहे की कुठे आहे. अरे मेन प्लेअर राहिला आमचा. आमची ही बहीण स्मगल करून आणलेला आहे. नेत्रा, तुझ्या हातात घेऊन 2 शब्द बोल काहीतरी. अरे बोल. मोलाचे 2 शब्द. नेत्राचा 2 शब्द बोलता येत नाही मोलाची. नेत्रा कंटिन्यू. कंटिन्यू गाइस. आता तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा, तुम्हाला खूप बॉक्स दिसणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. कंटेंट आहे. आज आमच्याकडे पेपर झालेले, आमचे लवडी लागले पेपर मध्ये डायरेक्ट. थांबा एक मिनिट, सगळ्यांना विचार. तुम्ही लास्ट मध्ये 4 पेपर होते आपले. 4 पेपर मध्ये कोणाकोणाचं काय रिएक्शन आहे? पहिला पेपर पासून लास्ट पेपर. पहिल्या दुसऱ्या पेपरला तर मी नव्हती. तिसरा कॅमेरा तर पेपर एक नंबर बरोबर दिसून राहील ती. आणि चौथा पेपर रामभरोसा. काय लिहिलंय काय? त्याच्यानंतर आता आपण विचारणार आहे, भाई सांग ते पेपर कसा गेला. माझे पेपर आहे ना एकदम असे एडिट. तुमचा पेपर कसा गेला भाई? तुम्ही एकदम खतरनाक दिसत, एकदम मॉडेल दिसत. आजचा पेपर इतका म्हणजे काहीच नाही, एकदम शून्य पडणार आहे. ओके. बाकी पेपर चांगले गेले. म्हणते आमचा एक पेपर चांगला गेलेला नाही आहे. आमच्या डायरेक्ट प्रत्येक पेपरमध्ये लागलेले आहेत. आणि इकडे याचं नाव भाई, तुला कसा गेला भाई? पूर्ण अंदाजाने ठोकून आले, जितकी मिळाली बस, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. काही विषय नाही भाऊ, तू महाभाऊ एकदम. आणि सुमित, आता सुमितला राग आलेला आहे, तर सुमितला मी एक चान्स देतो. सुमित इम्प्रेस करून दाखवतो ब्लॉगिंग करायसाठी काय करणार आहे. आता हे मी माझ्या हातात घेऊन सुमित इंटर्नशिप मध्ये सुमित कारण इंटर्नशिप करून, कारण की माझा इंजिनिअरिंग मध्ये भरोसा नाही राहिला गाईज. इथं माहिती आपल्याला कसं चालते प्लेसमेंट. आपल्या कॉलेजमध्ये झाडभर रंग महलमध्ये चाललो आपण. अरे भाई, ते जागा कोणती? गव्हर्नमेंट. हेलो गाइस. वरतं का कॅमेरा? आज हम रंग महल में जा रहे हैं. एवढा ट्रैफिक लागला, एवढ्याशा ह्याच्यामध्ये पण एवढा ट्रॅफिक लागला. कंटेंट बोलने को तुम लोगों के पास नहीं है. खूप बोर होऊन राहिलं गाईज. आता आमची कशी, आमचा पेपर एवढा चांगला गेला. आज सकाळी पेपर आला, याने काय केलेलं, हा काय बोललेला की आपण आरती लावू. भर कॅन्टीन मध्ये मुलांना आरती लावली आणि त्याच्यानंतर कंडिशन अशी ठेवली की जो आरती अटेंड नाही करणार आणि जो टाळी वाजवणार तो फेल होणार. पूर्ण कॅन्टीन टाळा वाजवतोय ब्रो. एक सिरियस. ते देवानी कसं इगोवर घेऊन घेतलं ना, तर मग माझेच लावले. गाईज पेपर खूप खराब गेलेले, माझेच खराब गेले असं मला वाटते. कारण ही तर खोटं बोलते, मला माहिती आहे. पेपर सगळे मुलींचे चांगले जातात, पण ते खरं कधी बोलत नाही. 11 मार्काचं लिहून आली मी ब्रो. ते खोटं बोलायचं असते जरा, हे नाही. ते काही इग्नोर मारा ते. अरे पेपर तर माझा खूप खराब गेला, पण जीवनात तो पहिल्यांदा 0 पडणार आहे. अरे पूर्ण पेपर ब्लँक सोडणार आहे. आणि मी स्पेशली आता काय म्हणणार, मी तर कॉन्टेंट काय आहे
याचे तरी पेपर 0 गेलेले आहेत. मी डायरेक्ट निगेटिव्हमध्ये जाणार आहे. वी आर कॉन्टेंट म्हणणारी ही मुलगी स्वतः कॉन्टेंट मधली आधी बोल. भाई कॉन्टेंटच्या नावाखाली माझ्या जिंदगीचे ड्रामे खूप आहे, पण ती गोष्ट वेगळी आहे की मी ब्लॉगिंग करत नाही. मी तुम्हाला गोष्ट सांगतो. पहाड दाखवतो. थोड्या पुढे गेल्यानंतर आपल्याला पहाड दिसणार आहे डायरेक्ट. सुमित बोल. सुमित आता तू स्टिक पकडूच नको, कारण की स्टिक आता डायरेक्ट आहे की नाही याच्यात आणणार आहे. गाईस कसे आता हे नवे ब्लॉगर आले तर मी कसं चांगलं बनवतो ब्लॉग, पण आता हे याचं म्हणणं आहे किंवा नाही मीच चांगलं बनवतो म्हणून मी आता याच्याकडे धुवून दिलं. छोटे लोक आहात, मोठी गोष्ट करायची माहिती. काही नाही आता हे आता भाव खायला लागला ब्लॉगर आमचा. पोरींची बोलते शिया तिथे पोरींली. नाही बरोबर. चला रे बाप्पा इकडे जायला भीतीच वाटते. हे कधी पडते बघा हे कसं दिसू राहिलं. पुढे बघतो. हे ज्या दिवशी पडलं त्या दिवशी आम्ही इथंच दबून जाऊ. आता इथून आम्हाला लेफ्ट घ्यायचं. आम्हाला स्वतःला माहित नाही आम्ही कुठे चाललो, फक्त आम्ही रस्ता फॉलो करू आलो. आता तू जो करलाय सही आहे ब्रो, तू बस खुद का सुन बाकी किसी का मत सुन. बाकी नेत्रा आमच्या ग्रुपमध्ये छोटी डॉन आहे, छोटी गुंडी आहे. पण ती आता पाणी पिण्याची ताण लागली वेळेला. छोटं वॉटर इंटेक कमी त्याच्या बॉडीचा. लवकर सुटते, डिस्चार्ज लवकर होती बॉडी. मी बोलतो काही जात आम्ही रंगवळीला पोचलेलो आहे. खूप चला आम्ही रंगमहलमध्ये पोचलेलो आहे. आता दरवाजा बंद आहे रंगमहलचा. उघडा आहे थोडा खालून. बघा एक जण खालून उतरणार आहे आता. उतरा खाली. छोटासा दरवाजा आहे पूर्ण. इथून खाली अंदर जाणं. अंदर आलो आपण. रंगमहलचं बांधकाम झालं थोडंसं कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. अंदर आलो आम्ही रंगमहलच्या. हे रंगमहल आहे इथं चांदूरमध्ये. आणि याच्या अंदर बुलबुलैया आहे ना. हे बुलबुलैया सारखंच आहे पूर्ण. तर अजून तर आम्ही याला एक्सप्लोर नाही केलं. चोमू पॅलेस ऑफ चांदूर सावली. हो का त्याचं नाव आहे. पिलर्स आहेत. हां सांग. गाईज मला इन्फॉर्मेशन जास्त माहिती नाही, पण हे लाकडाचे पिलर आहेत. हे जुन्या टाईमचं कॉन्क्रीट आणि ते सगळ्यांनी कॉन्क्रीट नाही, त्या टाईमाला मातीने काय होतं सोन्याचं आहे. तुम्ही तंबाखू फोटून खाऊ शकता त्याला. किती इथे चाट कोणाला काही माहीत नाही आहे कशाला काय म्हणतात. तर हा सुमित ज्ञान पेलूराला इथं. आपण बेस्ट ब्लॉगर आहे. हे बघा हे रंगमहल आहे चांदोळमध्ये. हे खूप जुनं आहे. पौराणिक म्हटलं आहे त्याला. चांगलंच जुनं आहे. ही आता बघा वरती टॉपपर्यंत जाऊ शकतो आपण याच्या अंदर. आता धीरे धीरे चढणं चालू करू आपण. एवढा हळू बोलतो त्याचा आवाज क्लिअर जाते एकदम. अहिल्याबाई होळकर इथं पिंड घेऊन बसलेली मूर्ती आहे त्यांची. आता आपल्याला यांच्याबद्दल काही जास्त कन्फर्म असं माहीत नाही आहे किती जुनी मूर्ती आहे हे. तर पण आपण विचारू आता. अजून पण आपल्याला खूप टाईम आहे इथं. जसं जसं आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळेल रंगमहलबद्दल तशी आपण गोळा करू आणि तुम्हाला कळवू. बघा तो एक अंदर जात आहे. लक्ष्मीनारायणचं मंदिर पण आहे अंदर तिथं. बघा तुम्हाला दिसत अशी. हे देवांशी आता थकलेली आहे इथं. अजून तर 4 मजले चढणार रंगमहलची बुलबुलैया. थोडा रिलॅक्स केल्यानंतर आम्ही परत तिथला ब्लॉग चालू करणार आहे. आता पावसात बसलेली आहे, आपल्याला इग्नोर करता येतात. तिचा भाऊ खूप गोड बोलतो. बघा आपल्याला 2 शब्द गोडमध्ये सांगेल. गाईज आम्ही आज आलो आहे रंगतरंग महलला फिरायला. तर तुम्ही बघू शकता तिकडचे नजारे. सो आमची भक्तोदी काय चालूच राहणार आहे. तर मी काय जास्त बोलत नाही. तुम्ही एन्जॉय करा आमच्या ब्लॉगला. बस लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही. हेच लाईक करणं विसरू जाणार आहे. मी याची गॅरंटी देतो. हेच लाईक नाही करणार आहे आपल्या ब्लॉगला. बरं नेत्रा आमच्यासोबत फिरायला कसं वाटलं सांग. अरे एकदम छान. मग बोल काही कसं वाटत आहे हे स्कल्पचर्स पाहून, ह्या आर्ट्स पाहून एवढा जुना. खरं सांगू ना तर काल मी झोपलेली नाही. त्याच्यामुळे मला खूप जास्त झोप येते आहे. आम्ही बॅग आणलीस तर तुला बॅगेत भरून झोपून ठेवलं असतं, पण आता आणली नाही. माझी चुकी झालेली.
असू दे नेक्स्ट ओके नेक्स्ट टाइम ठीक आहे बाय आपण आहे की टॉपवर जाऊ आता. ए मी राहिली सगळे फोटोशूट करत आहे आता. मी पण नंतर फोटोशूट करून देतो. हा फोटोशूट करून दे ना भाई. चल ना. चल. सगळे दिसले पुरे क्लिअर आहेत. सगळे आले. फायनली आता फोटोशूट झालेला आहे इथं काढून. आता आम्ही वरतोंड चालू करणार आहे रंगमहल. नको रे गँगस्टर एकदम. जर पूर्ण काळोख राहणार आहे, अंधार राहणार आहे. गोऱ्या मुली दिसणार फक्त, आम्ही दिसणार नाही. चल रे हे बघा दरवाजा इथून आहे रंगमहलचा. हे बघा इथून दरवाजा आहे एकदम. अय चला रे. आता बघा चला स्टार्ट करू. हो चल समोर जा तू धीरे धीरे वर जातो आम्ही. इथं आवाज इको मारते बघा तुम्ही. भूल भुलैया इकडून कोणता दरवाजा कुठून गॅरंटी घेता येत नाही. आणि आपण भटकू थांबा याच्या अंदर. बघा आपण टॉपवर आलेलो आहे. हम आए हैं अभी. ये हवेली का पूरा कुआं है. यहाँ पे शायद सब मतलब 400 साल पहले सब यहाँ पे क्या करते होंगे उसका कोई जमाजम करते होंगे. नाही हो खोट्ट नाही बोलत आहे भाई. खरं सांगत आहे. आम्हाला माहित नाही इकडे काय करत होते. बट आम्ही इकडे तर खरं सांगू ना तर आम्ही इकडे खजाना शोधायला आलो. पण इथं काही शटक खजाना नाही भेटायला लागला. म्हणून आम्ही आता फुल एन्जॉयमेंट चालू आहे. आता आपण याला पाण्यात फेकणार आहे इथून. तर हा पाण्यात किती अंदर बुडते आपल्याला त्यांना गैराईत आणण्याचा माहिती. पूर्ण एकदा व्ह्यू घ्या. ब्लॉगर साहेब आमचा व्ह्यू द्या बरं एकदा पाण्याचा. मला येते रे पण स्विमिंग पूल मध्ये खाली पाणी दाखवा. पाणी दाखवा. स्विमिंग पूलचा एक बी गलती डायरेक्ट आम्हाला मारू शकते. आम्ही खूप आता रिक्सवर. मी जर मेलो तर हा वाचवायला येणार नाही. मला याची गॅरंटी. मीच मेलो तर कोणाला वाचू. मीच मेलो तर कोणाला वाचायचं तुम्हीच सांगा गाईज आम्ही काय करू. आणि सगळे इथं असे बसलेले आहेत अशा प्रकारे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का. तुम्ही एकदा या भिंतीवर पहा किती कच्ची भिंती आहे. असं एक धक्का दिला की पूर्ण भिंती हलते ना. मी पुरे भिंतीमध्ये मुरलेली आहे. पाणी मुरलेलं आहे पूर्ण भिंतीमध्ये. वर जातोय मी. पहिले फाटलोय. हे बघ, हे बघ. हे बघ, हे बघ. छान दिसतेस ना. बहीण अरे आपण भुयार मध्ये उतरलो नाही रे. भाई हे सुमित आप हे काय आहे. याला काय म्हणतात. हे नदीसारखं कुंडासारखं. सध्या माझा पेपर खूप अरे पेपर नाही ना. हे काय आहे. हा माझा पेपर खूप चांगला गेला तर मी आता कुदायचे प्रयत्न करणार आहे. आता पाहू केवढं डीप आहे ते. हा रिझल्ट मोबाईल आताच पडला होता खाली म्हणून रिस्क नाही घ्यायची. दुरूनच पाहून घ्यायचं नाही. ठीक आहे भाई. तुम्हाला हा पण एक इथं सीन येतो बघायला मिळतो रंगमहलमध्ये. जे बॅक साईडला आहे हा सीन. तर हा सीन पण दाखवला मी आता. आणि जास्त तर इथं पाहायला एक जागा नाही आहे. बस एक बुलबुल्यासारखा महल आहे हे. आणि बस बाकी काही जास्त तर नाही बघायला मिळत. ते जसं कुंड दिसला आम्हाला. अजून काही दिसलं तुम्हाला अजून दाखवतो मी. एक जण आरोपला आता. अजून वर जाणार ना. कुठून जातात. चला जाऊ दे यांना सोड. इकडून इकडून लय डेंजर आहे. आणि इकडून गेलं काय. चल ना पागल पटापट. एकटी एकटी उभी राहत तिकडे. इकडे काय. इकडे काहीतरी आहे. मी कॅमेऱ्याची लाईट ऑन करतो. बापरे बरोबर आहे. बरोबर आहे. चल वरती. अरे वी आर लॉस्ट गाईज. आणि एकदम हे टॉप आहे. एकदम वेगळं पहा. इथून कोणीच नाही इथं. एखादा भूत मिल गया तो मित्रात मारून टाकेन त्याला एकटीच. आपल्याला मारायची गरज नाही पडणार. असं म्हणता याच्यानंतर भटकतो. चलो चलो चलो. इथं चहा प्यायला जागा आहे. ओ माय गॉड. हो भाई. झाडवरचं मैल नाही याच्यानंतर कोण भटकी.
आगे रास्ता नहीं आगे अपने को रास्ता पता है किधर है अपना. वी आर लास्ट. खालची आमची गँग खालीच राहिलेली आहे. या 2 जणांना घेऊन आम्ही वर आलेलो आहे आता. दम लागला बाई मला एवढं चढताना. इथून खाली जाता येते इथून तिथून चालता हो काही खाली जाणार आता इथून. सिरियसली बुलबुले घ्या. 4-5 दरवाजे दिसले येईल तर बुलबुल्या म्हणतात त्याले. खाली बघा तुम्हाला ते फ्लॅशच्या एवढं क्लिअर दिसू लागलं नाही तर खरं ना इथं दिसत बी नाही. आता इकडे आलो मी आणि आता आम्ही कुठून आलो होतो आणि कुठून निघालो. ओ हो भाई हे तर आपण पाहिलंच नाही कधी. आपण कोणत्या साईडला आहे? कोणत्या साईडला आहे आपण? म्हणजे हे पण आहे अजून. ही बॅक साईड आहे का? बॅक साईड वाटते हे. एवढ्या मोठ्या घरात कायच करत असतील मी. एक दरवाजा अजून भेटला इथं. हा दरवाजा आहे वाटते टाइम पडला तर. आता थांब रे बाबा, मला टॉर्च आण. अरे आपली गँग आहे. हॅलो. भाई हे अजून खतरनाक आहे. गाणं वाटतं इथे. आम्ही तिघंच जण आहे. वाटलं ना भाई इथं आहे ना काहीतरी असतं बरं का. मी आधी सांगते गार लागला ना. भिंचोद ओ भाई ओ भाई ए साबुरे. सागवण पडले ना सागवण पुरं. फुटस्टेपचा आवाज पा फुटस्टेपचा पुरं बाव किती कसा बा. हे बघ पुरं ओपन स्पेस आहे इकडे. हे बघा इथून जर खाली घसरलं ना 100% पड्याचंच कंडिशन आहे. सागवानच्या लाकडानं बनलेलं आहे पूर्ण. आणि आम्ही बघत आहे सगळ्यात वर जागा कशी येशील तर आम्ही तिकडूनच ट्राय करत जायला. हा इथून नाही हे बी नाही हे जायचं नाही. हा हे इथून आलो आपण आता वर वापस जायचं नाही तिकडे. आपण सगळ्यात वरती कसं काय जाता? इथून शायद इथून आहे. इथून हा हे आहे. वर जायचा प्रयत्न झाला एकदम. ह्याच्या चुटिया बनलेले तर मी रोज पकडतो. मी आलो वरती मी. कपल पॉइंट आहे. आपल्याला त्या पॉईंटवर जाणं अजून वरती. हे आपण कोणत्या साईडला होतो? आपण कुठून काय बघत होतो? आपण त्या साईडला होतो. त्या आपण तिथं बसलेलो. मागच्या साईडला होतो आपण. नाही ना मागून पण नाही ना. कुंड नाही आहे तो. कुंड तिकडे साईडला आहे. तिकडच्या साईडला आहे. कुठे गेले सगळे असे गायब झाले पटकन. आम्ही दोघंच बसलो. लास्ट मध्ये काही नाही. आरापला तर येऊन कुदून देऊ आपण डायरेक्ट बाहेर. नेत्र आहे म्हणून मी दम मारू आलो. ते येणार बी नव्हती इथं पण ती जबरदस्ती आणलं मी. पाय नेत्र इथं भूत असतात बरं. मी भेटली. ते छोटं मुलांना काय ढकलून देईन मी आता. भाई वर चाललंय धीरे धीरे. चलो गाइस हम भी चलते. चल नेत्रा दिसू राहिली आज ब्लॉग मध्ये. फोटो काढा यार. फोटो काढा प्लीज. काढा ना मग काढून दे रे फोटो त्याचे. ते काढ रे. हा कोणता पॉइंट आहे? तुझ्या इथे चांगलं आहे का? मग हा मग काढ. हा कपल पॉइंट आहे म्हणतात. कपल पॉइंट नाही आहे. ओय नाही, अरे भाई जास्त मस्ती आल्यावर झपकी काढली. आम्ही इथं उभा राहतो. वाह इथून चांदवडची ब्युटी दिसणार आहे. चांदवडची ब्युटीमध्ये काहीच नाही फक्त झाडवरचे पहाडा देतं पहा. हॅलो वरती बघ वरती. काहीच नाही आम्हाला प्लेसमेंटचं. आमच्या प्लेसमेंटमध्ये पहाड दिसणार आम्हाला प्लेसमेंटमध्ये. आणि इथून जर खाली कुदला ना भाई मी तर वास्तव मारतच नाही. मी कसाच मारत नाही. मी डायरेक्ट वरून अमृत पिऊन येईल मरतच नाही. भाई सेकंड फ्लोर आहे का खालचं? हां सेकंड. आमचं कॉलेज दाखवतो तुम्हाला का तिकडून. ते कॉलेज दिसलं आमचं. हे कुठे आहे देवांशी तुम्ही? तेव्हा ते कॉलेज आमचं. यार एखादा फोटो काढा ना यार. सांग ना. रंगमहल नावाले वाटलं मला. एवढं तर स्पेशल वाटून नाही आलं. मागे मागे. तू मागे राह रे. मी मागे राहतो फोटो काढा जरा. हे कोणते हे बी कमीत कमी 1 फ्लोर उच्च आहे पा. इथून पायऱ्या यांचे किती मोठे उच्च पायऱ्या आहेत पा. तू माणसात ड्रायव्हर मी मार खाल्लेला आहे आता. म्हणजे माणसात राहावं लागेल नाही तर मी पडलो तर माया जीव घेते. हा बी तर काढते. ब्लर काढतो ना. गाईस बोल हा माझा भाऊ ब्लॉगर मल्टी टॅलेंटेड. बॅक लागणार आपली. ते पण पीपीएस मध्ये निकाल एक होता. Mechanics आम्ही तर मध्ये. फेल आहे. आम्ही ऑलमोस्ट सगळेच फेल आहे. अरे हा बाबा माझा बेशरम भाऊ. मला असं एवढं माइंड नका करू.
आपण किती जण आहे? 1 2 3 4 5 जण. आम्ही 5 जण वर आलेलो आहे. बाकीचे आमचे 5 जण नाही, आपण 5 जण सॉरी. आम्हाला कसं काउंटलेस. हा मेन गोष्ट हे सांगू तुम्हाला, एक संतूर नावाची स्कॉलरशिप आहे. तरी संतूर साबण भेटतात आपल्याला. टेक्निकल नाही पैसे भेटतात आणि ते पण 20,000 भीक मागे आमच्या कॉलेजवाले तेच घेऊन राहिले. 10,000 रुपये आम्हाला संतूर साबण देऊ राहिले 30,000 भेटणार आहे. आता एवढं टॉपर आल्यानंतर आम्हाला असं वाटत आहे की आम्ही खरंच सांगून आली. माझा भाऊ म्हणला त्याच्यामुळे मग नाही तर मी येणार नव्हतो, ब्लॉग कॅन्सल झाला असता. तर तुम्हाला दिसाव मी की माझ्यासाठी हा आला आणि याच्यासाठी मी आली. आणि तुमच्यासाठी आम्ही 2 जण सोबत आलेलो आहे ब्लॉग मध्ये. तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा आपली छोटीशी बहीणसाठी. आणि व्हिडिओला लाईक बी करा तुम्ही. रंगमहलचा सफर हा एवढ्या वरती आल्यानंतर इथं एंड नाही होत, पण अजून खूप बाकी आहे. ब्लॉग बघायचे आहेत तुम्हाला आमचे. आणि असंच बक्षीस जर बघायचं असेल तुम्हाला पूर्ण ग्रुप सोबतची, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.